नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमीच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही, कारण आता आकाशचा जीव महत्त्वाचा असतो आणि आकाशचा जीव वाचवण्यासाठी भूमीला हा निर्णय घ्यावा लागतो. भूमीच्या पुढे पर्याय नसतो आणि भूमी खूपच कासावीस झालेली असते आणि इकडे फायनली भूमीने कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन केलेले आहेत आणि भूमी जी आहे ती इकडे आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. डॉक्टर संकर्षण सुद्धा दिलेली अट मान्य करत आता म्हणजे त्यांच्या पुढे पण अट आहे, ती म्हणजे भूमीने हे जे काही पेपर साईन केलेले आहेत त्यामुळे डॉक्टर संकर्षण यांना आकाशवरती उपचार करणं गरजेचंच आहे. डॉक्टर संकर्षण हे आकाशवरती उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. मग ते म्हणतात की लवकरच आता पुढे सुरुवात करत आहे पुढच्या प्रोसिजरला, पण तुम्ही लक्षात ठेवा काल मला काय केलेलं आहे, काय साईन केलेलं आहे ते लक्षात ठेवा. भूमी म्हणत असते की आकाश बरा होईल ना, तर हा जो मूर्ख डॉक्टर संकर्षण आहे तो म्हणत आहे की हो त्यांना बरंच व्हावं लागणार आहे, कारण ऑप्शनच नाही आहे ना, शिक्षा भोगायची आहे ना. म्हणजे आता त्याने ठरवलेलं आहे की आकाशला शिक्षा भोगावी लागणार आहे. आणि आकाशला शिक्षा का भोगावी लागणार आहे, तर आकाशने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंय ना, तर मग मी आकाशचं कुटुंबही उद्ध्वस्त करणार आहे. अशा पद्धतीने डॉक्टर संकर्षण यांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे डॉक्टर संकर्षण हा मूर्खासारखं बोलत असतो, मूर्खासारखं वागत असतो आणि तो निघून जातो. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. इकडे भूमी हॉस्पिटलमध्ये आहे. भूमीचा फोन डिस्चार्ज झालेला आहे आणि आता भूमीच्या फोनवरती नेमका डॉक्टर संकर्षण यांचा फोन आलेला होता. तर इकडे लगेच अथर्व आलेला असतो. भूमीताई हे घे तुझा फोन झालाय चार्ज, थोडंसं चार्जिंग झालेलं आहे, ऑन झालेला आहे असं तो सांगत असतो. आणि जेव्हा तो भूमीला असं सांगतो तेव्हा भूमी त्याला म्हणत असते की चालेल. आणि मग भूमी डॉक्टरला फोन करते आणि बोलू लागते. तेव्हा मात्र हा जो मूर्ख डॉक्टर असतो तो म्हणत असतो, भूमी इकडे डॉक्टर संकर्षणला सांगत असते, सॉरी हा डॉक्टर माझा फोन स्विच ऑफ झाला, काय झालाय तुमचा निर्णय, असं भूमी त्यांच्याशी बोलत असते. पण हा जो मूर्ख डॉक्टर असतो तो मात्र व्यवस्थित भूमीशी बोलत नसतो. तो म्हणत असतो की हो मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुम्ही घरी या. भूमी त्याला विचारत असते, सांगा ना तुमचा निर्णय काय झालेला आहे, मला सांगा, प्लीज सांगा, असं भूमी त्याला बोलत असते. पण त्याला मात्र एवढा माज असतो, त्याचा माजुरेपणा जरा जास्तच दाखवलाय प्रेक्षकांना इथे. तो म्हणत असतो की मी फालतूची बडबड ऐकायला फोन केलेला नाहीये, लवकरात लवकर निघून घरी या, मला काही गोष्टी बोलायच्या आहेत, असं म्हटल्यानंतर भूमीला धक्का बसलेला असतो. आता भूमीला वाटत तरी असतं की हा तयार झालेला आहे, पण आता घरी कशाला बोलवले हा मोठा प्रश्न असतो. भूमी इकडे क्षितिजाला मानसीकडे देते आणि जाण्याचा निर्णय घेते, कारण तो जो असतो तो जराही भूमीशी नीट बोललेला नसतो. त्याच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत असतं आणि ज्यावेळेस तो असा विचार करत आहे, कारण इकडे त्याला त्याच्या डोक्यात वेगळ्या कल्पना सुरू झालेल्या असतात. भूमी मात्र इकडे शांतपणे सर्व गोष्टी हँडल करायचा प्रयत्न करत आहे. एकतर आकाशची तब्येत अशी आहे, डॉक्टरांनी जर ट्रीटमेंट केली नाही तर आकाश बरा होणार नाही, आकाशचे जगण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आकाशकडे शेवटचे 24 तास उरलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये याच गोष्टी अशा पद्धतीनं झालेल्या आहेत. आता भूमी धावतच आलेली असते. भूमी आली की भूमी खुश झालेली असते. भूमी म्हणत असते, तुम्ही खरंच तयार झालात, तुम्ही खरंच माझ्यासोबत असणार आहात, असं म्हणत भूमी बोलत असते. भूमी म्हणत असते की खरंच, चला फायनली डॉक्टर तयार झालेले आहेत उपचार करण्यासाठी, हे भूमी बोलत आहे. आणि डॉक्टर संकर्षण मात्र म्हणतो की तुम्ही बसा, आधी बसून बोलूया, कारण त्याचं जे वागणं बोलणं त्याचा जो ॲटिट्यूड आहे ना तो खरंच खूप बेकार दाखवला आहे. कारण एवढं बोलत असतो ना तो, भूमी एवढी हतबल झालेली आहे हे त्याला माहिती आहे आणि म्हणून तर तो भूमीवरती अशा पद्धतीने इथे बंधनं टाकत आहे, वेगवेगळ्या गोष्टी तो बोलत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र भूमी जी आहे त्यांना म्हणत असते बोला, तेव्हा ते सांगत असतात की मी त्यांना त्यांचं ऑपरेशन करायला, त्यांच्यावरती ट्रीटमेंट करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे आणि ती मान्य करावी लागेल. हे बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा भूमी मग त्याला म्हणते की सांगा ना काय करू मी, असं म्हणत भूमी बोलत असते. भूमीने त्याची अट ऐकून घेतलेली नसते. भूमी फक्त म्हणत असते तुम्ही बोला, तुम्ही जे म्हणाल ना ते करायला मी तयार आहे, असं भूमी बोलत असते. कारण भूमीसाठी आकाशचा जीव हा महत्त्वाचा असतो. आकाशच्या जीवासाठी काहीही करायची भूमीची तयारी असते आणि भूमी या सर्व गोष्टी ते बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा इकडे भूमीला आठवतं आकाशकडे शेवटचे काही तास उरलेले आहेत आणि आकाशला या सगळ्यातून जर बाहेर काढायचं असेल तर लवकरात लवकर या सगळ्या बाबतीत डिसिजन घेणं गरजेचं आहे, हे भूमीलाही माहिती आहे. तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणतो की तुम्हाला आकाशला डिवोर्स देऊन माझ्या मुलाची आई बनून इथे येऊन राहावं लागेल.
भूमी धक्का बसतो. भूमी म्हणते, काय बोलताय तुम्ही? खूप प्रयत्नानंतर माझं कुटुंब एकत्र आलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने नका बोलू. प्लीज असं नका बोलू तुम्ही. सुरुवातीला भूमी म्हणालेली असते की मी आकाशसाठी काहीही करायला तयार आहे. तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे, असं भूमी बोललेली असते. पण अचानक जेव्हा इकडे डॉक्टर संकर्षणने ही अट ठेवलेली असते तेव्हा मात्र भूमीला धक्का बसतो. भूमी म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसले, हे असं नाही झालं पाहिजे. आणि तो डायरेक्ट भूमीला म्हणत आहे की तुम्हाला हे सगळं करावं लागेल. भूमी म्हणते, तुम्हाला नाही माहिती, खूप प्रयत्नानंतर आमचं कुटुंब एकत्र आलेलं आहे. प्लीज असं नका करू. माझ्या बाळाचा विचार करा, ती खूप छोटीशी आहे. तेव्हा डॉक्टर म्हणत असतो की तिला तुम्ही तुमच्यासोबतच ठेवायचं आहे, तिला इथे घेऊन यायचं आहे. कारण माझ्या मुलाची जी अवस्था झालेली आहे त्याची आई त्याच्यासोबत नाही आहे, त्याच्यामुळं त्याची जी झालेली अवस्था आहे त्याचं काय करू मी? कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप काळजी आहे, पण मला माझ्या कुटुंबाची काळजीही करणं गरजेचं आहे, असे डॉक्टर संकर्षण इकडे भूमीला सांगत असतो. ही अट ऐकून तर भूमीला धक्का बसलेला असतो. भूमी विचार करत असते की हे सगळं काय आहे, मी काय करू या सगळ्या गोष्टींचं, कशा पद्धतीनं ह्या गोष्टी मॅनेज करू, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर भूमी मात्र विचार करायला लागलेली असते. भूमीला कळत नसतं की या सगळ्यावरती काय मार्ग काढायचा आहे. आणि डॉक्टर संकर्षण आत जातो तेव्हा भूमी म्हणत असते की नाही, मला ना कळत नाही आहे, मी ना खरंच हतबल झालेली आहे, मी कशा पद्धतीनं गोष्टी मॅनेज करू, हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. आणि भूमी मात्र या गोष्टींचा विचार करायला लागलेली असते. भूमीला सुचत नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढू, कशा पद्धतीनं गोष्टी हँडल करू, या गोष्टींचा विचार भूमीच्या डोक्यात चाललेला असतो. आणि त्याचबरोबर भूमी मात्र आता येऊन पाहते तर डॉक्टर संकर्षणने 2 कॉन्ट्रॅक्ट पेपर आणलेले असतात. पहिल्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये लिहिलेलं असतं ते म्हणजे आकाश आणि भूमीचा डिवोर्स, आणि दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये असतं ते म्हणजे भूमी इकडे डॉक्टर संकर्षणच्या मुलाची आई बनून इकडे त्यांच्या घरी येऊन राहणार आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. आणि आता मात्र भूमीला धक्का बसलेला असतो. कारण भूमीला सुचत नसतं की यावरती काय मार्ग काढायचा आहे, कशा पद्धतीनं गोष्टी केल्या पाहिजेत, या गोष्टींचा विचार भूमी करत आहे. पण डॉक्टर संकर्षणनं जी अट ठेवलेली आहे, भूमी वाटेल ते करायला तयार होती, पण तिच्या आकाशला तिच्यापासून दूर केलं जाते, तिचं कुटुंब उद्ध्वस्त केलं जाते. कारण आकाशचं कुटुंब हे आकाशसोबत राहणार नाही आहे अशी अट इथं घातलेली आहे. कारण क्षितिजाला घेऊन पण भूमीने इकडे यायचं आहे असं डॉक्टर संकर्षणने सांगितलेलं असतं. भूमी मात्र कासावीस झालेली असते, तिला सुचत नसतं आता काय बोलायचं आणि काय करायचं. तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणतो, ही जर अट तुम्हाला मान्य असेल तरच मी ऑपरेशन करायला तयार आहे. भूमी ते कॉन्ट्रॅक्ट पेपर तिथंच ठेवते आणि तिथून जाते. तेव्हा जाताना तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, विचार करा, वेळ घ्या, तुम्ही थोडासा विचार करा आणि मग ठरवा काय करायचं आहे ते. इकडे भूमी रस्त्याने निघालेली असते. भूमीला आठवत असतं आकाशने जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं तेव्हा आकाशने भूमीसाठी केलेली वटपौर्णिमा, म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी भूमीचा धागा हा राहिलेला होता, तिच्या ह्याच्यामध्ये तो धागा नव्हता. आणि तो देवीचा पुजलेला जो धागा आहे तोच धागा इकडे महाजनांच्या घरी वापरला जातो आणि तो धागा नेमका गायब होता. आणि मग भूमी वडाची पूजा करू शकणार नव्हती. तेव्हा आकाशला तो धागा मिळालेला असतो आणि आकाश खूप बिकट अवस्थेत तो धागा घेऊन भूमीसाठी आलेला असतो. आणि त्याचबरोबर आकाश म्हणालेला असतो की मीही पूजा करणार आहे. तेव्हा भूमी म्हणालेली असते की नाही आकाश म्हणजे तेव्हा अगदी शुद्धीतही नव्हता, कारण त्याचं जे आयुष्य होतं ते वेगळं होतं, तो बराही झालेला नव्हता, तो अगदी बालिश होता. तेव्हाची ती गोष्ट असते. आणि तेव्हा आकाशने भूमीसाठी ते व्रत केलेलं होतं. त्याचबरोबर भूमीला आठवतं त्यानंतरही लग्नानंतर भूमीची स्मृती गेलेली होती, तेव्हा आकाशने भूमीसाठी पुन्हा व्रत केलेलं होतं. याच वडाला त्याने फेऱ्या मारलेल्या होत्या, त्या भूमीसाठी होत्या. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी तिथे रडत बसलेली असते. तेव्हा जोगतीन तिथे येते आणि भूमीला म्हणू लागते की मला माहिती आहे तुझ्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार येत आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेव पोरी, तुझ्याकडे त्या सगळ्या आव्हानांना सामोरं जायची ताकद आहे, म्हणून तर तुला या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागत आहे, असं ती जोगतीन भूमीला सांगत असते. भूमी मात्र म्हणत असते की अहो सुख येतच नाहीये. इकडे भूमी आकाशचा जो फोटो आहे, आकाश आणि तिचा फोटो तो पाहत असते. सुख आयुष्यात येतच नाही, असं सुख आलं की लगेचच त्याच्या पाठोपाठ आव्हान येतात. तेव्हा ती जोगतीन सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आत्ता तुझी ही परीक्षा आहे. आणि विचार कर ना, घाटाच्या रस्त्याने जेव्हा आपण प्रवास करतो, बोगदा समोर येतो तेव्हा काळजात धस होतं, अंधार असतो, आता पुढे काय हे काहीच माहीत नसतं. आणि बोगदा संपल्यावर प्रकाश येतोच की, तसा तुझ्या आयुष्यातही येणार आहे. फक्त आत्ता
जे आव्हान समोर आलेलं आहे त्या आव्हानापासून पळू नकोस, त्याला सामोरं जा. कारण तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. कारण भूमीसाठी आत्ता महत्त्वाचं आहे ते म्हणजे आकाशचा जीव वाचवणं. डॉक्टर संकर्षणने सांगितलेलं आहे की जर आकाशचा जीव वाचला तरच तू त्याच्यासोबत त्याला पाहू तरी शकतेस. पण आकाश जर गेला तरीही तुझं कुटुंब उद्ध्वस्त होणारच आहे ना. जर मी ऑपरेशन केलं तरच आकाश वाचणार आहे, असं त्या मूर्ख माणसाने सांगितलेलं असतं. इकडे भूमी हतबल झालेली असते. तर आई योगेश्वरीच्या कृपेने तिथं जोगतीन आलेली आहे. जोगतीनेच्या तोंडून जणू आई योगेश्वरी बोलत आहे आणि भूमीला निर्णय घेण्यासाठी तिथं मदत करत आहे असं वाटत असतं. कारण भूमीला तिथं सांगितलं जात असतं की हे सगळे आव्हानं, सगळी दुःख मला माहीत आहेत. तुला ही आव्हानं सामोरी जायची आहेत. तुझ्याकडे ती ताकद आहे म्हणून तर तू आव्हानांचा सामना करू शकते, असं आई योगेश्वरी बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे भूमीला तेवढ्यातच मनूचा फोन येतो. मनू म्हणते की अगं ताई तू कुठं आहेस, काय झालं, काय म्हणाले ते डॉक्टर तयार आहेत ना. तेव्हा मात्र इकडे मनूला आता भूमी म्हणत असते की आलेच मी, काय म्हणाले डॉक्टर, आकाश कसा आहे, हे सगळं भूमी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आकाशच्या बाबतीत विचारल्यावर मानसी सांगते की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि एकदा का ऑपरेशन झालं की मग आकाशच्या बाबतीत काही तो निर्णय घेता येणार आहे. हे सगळं भूमीला सांगितलेलं असतं. भूमी म्हणत असते की चालेल म्हणून मी येते, असं म्हणत भूमी आता निघालेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आई योगेश्वरीच्या कृपेने या सर्व गोष्टी घडत असतात. आणि इकडे रागिनी जी आहे ती आलेली असते. तिचा जो गुंड आहे तो दीपक, तो तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो काय झालं, किती वेळ लागणार आहे, असं विचारलं जात असतं. आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो की हो, थोड्याच वेळात काम होईल आपलं, हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे भूमी म्हणत असते की चालेल आता. रागिनी म्हणत असते की चालेल आता. रागिनीने ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. रागिनी आता वाट बघत बसलेली आहे, ती म्हणजे वरुणची. वरुण जो आहे तो डॉक्टर इकडे यांचा मित्र आणि त्याचबरोबर डॉक्टरचा तो चांगलाच एक जवळचा व्यक्ती आहे. मग वरुणची एंट्री तिथं झालेली आहे. वरुण आलेला आहे. तेव्हा इकडे तो जो दीपक आहे तो सांगत आहे की हे मिस्टर वरुण आणि या रागिनी पटवर्धन, असं सांगितल्यानंतर इकडे रागिनी म्हणत असते तुम्ही डॉक्टर संकर्षण यांचे खूप जवळचे मित्र आहात ना. तेव्हा तो सांगतो की मित्र वगैरे काही नसतंय, बोला तुमचं काय काम आहे. तेव्हा ती म्हणत असते की डॉक्टर संकर्षण याच्याबद्दल मला तिच्या आयुष्यातल्या घडामोडींबद्दल जाणून घ्यायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की यात माझा काय फायदा आहे, तुमचा काय फायदा आहे ते तुम्हाला माहिती आहे, पण मी जर तुम्हाला याबद्दल माहिती दिली तर यात माझा काय फायदा आहे हे विचारलं जातं. तेव्हा मात्र रागिनी त्याला म्हणते की तुम्हाला बिझनेससाठी जी जमीन हवी आहे ना ती मी मिळवून देईल, ती जमीन देण्याचं काम मी करेल. म्हणजे केवढं मोठं डील आहे बघा प्रेक्षकांनो. ही भूमी रागिनी जी आहे ती एवढी हात धुवून मागे लागलेली आहे भूमीच्या की तिला काही करून भूमीला उद्ध्वस्त करायचं आहे, आकाशच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे आणि त्यासाठी तिचं हे सगळं चाललेलं आहे. मग मात्र इकडे तो म्हणतो की हो, आता डॉक्टर संकर्षण ऑपरेशन करायला तयार झालेला आहे, पण त्यांनी मिसेस भूमी ज्या आहेत त्यांच्यापुढे एक अट ठेवलेली आहे, ती म्हणजे डिवोर्स. आकाशला डिवोर्स द्यायचा आणि डॉक्टर संकर्षणच्या घरी येऊन राहायचं आहे, तरच तो त्याचं ऑपरेशन करणार आहे. हे सगळं घडत असतं. तेव्हा मात्र रागिनीला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते खरंच ही हुशार माणसं आहेत ना, जेव्हा मेंदू विसरून वागायला लागतात ना तेव्हा त्या गोष्टी आपल्या फायद्याच्या झालेल्या असतात. इकडे डॉक्टर संकर्षणने दरवाजा उघडाच ठेवलेला असतो आणि तो म्हणत असतो की मला माहिती होतं तुम्ही याल, तुमचा विचार झालेला असणार आणि तुम्ही येणार हे मला खात्री होती, कारण तुम्ही पतिव्रता आहात, तुमच्या नवऱ्यासाठी जे काही करायची तुमची तयारी आहे त्यामुळं तुम्ही येणार याबद्दल मला खात्री होती, असं डॉक्टर बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता भूमी तिथं आलेली असते. भूमीच्या पुढे कोणता पर्याय नसतो, कारण आकाशचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. आकाशचा जीव वाचवला तरच आकाश जिवंत राहणार आहे. जर हट्ट करत बसले आकाशच्या बाबतीत तर आकाश जिवंत राहू शकत नाही, ही गोष्ट भूमीलाही माहिती आहे. आणि त्यामुळंच भूमी आता पुन्हा आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे भूमी जेव्हा येते तेव्हा मात्र इकडे डॉक्टर संकर्षणने ते पेपर्स तिच्या पुढे दिलेले असतात आणि भूमी ते पेपर्स सही करायला घेते. तेव्हा ती खूप रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं. आणि त्याचबरोबर इकडे भूमी जी आहे ती रडत आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात.
आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात त्याचवेळी या भूमीला आठवत असतं आकाशसोबत घालवलेले क्षण तिला आठवत असतात. आकाशच्या सोबत तिनं जो वेळ घालवलेला आहे तो तिला आठवत असतो. आकाश जेव्हा मोगऱ्याचा गजरा घेऊन येत असतो आणि तिच्या केसात माळत असतो तेव्हाचा तो प्रसंग तिला आठवत असतो. आणि भूमी मात्र आकाशसाठी कासावीस झालेली असते. आणि त्याचबरोबर भूमीला ते जाणवत असतं जे आकाश तिच्याबरोबर किती छान पद्धतीने असायचं, आकाश आणि तिचं असलेलं नातं किती छान होतं, या सगळ्या गोष्टी भूमीला आठवत असतात. त्यासोबतच इकडे भूमीला आठवत असतं क्षितिजाला घरी आणलेलं आहे. क्षितिजा झाल्यानंतरचा क्षण, जेव्हा भूमीने आनंदाची बातमी दिलेली होती तो क्षण, हे सगळे प्रसंग भूमीच्या डोळ्यासमोरून जात असतात. ज्यावेळेस आकाश आणि भूमी फिरायला गेलेले असतात त्यावेळेचे प्रसंग भूमीला आठवत असतात. आणि भूमी मात्र विचार करत असते. एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात तरीही इकडे जो तिथे दगडाच्या काळजाचा जो माणूस बसलाय, जो दगड झालेला आहे, तो जो माणूस आहे तो खरंच विचित्र असा आहे हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच भूमी मात्र इकडे कासावीस होत असते, खूप विचार करत असते. तिला सुचत नसतं हे सगळं काय होतंय. या सगळ्या गोष्टींचा विचार भूमीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की भूमीला त्यांची डेट आठवत असते. आकाशसोबत घालवलेला प्रत्येक क्षण भूमीला आठवत असतो. आणि भूमी मात्र त्या प्रत्येक गोष्टी ज्या आहे त्या तिला डोळ्यासमोरून जात असतात. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं, कारण हे सगळं जे घडत असतं ते खूप भयानक असं असतं. भूमीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असा प्रसंग तिच्या समोर येईल आणि तो प्रसंग तिला सामोरं जावं लागेल. त्या गोष्टी तिच्या डोक्यातही कधी आल्या नव्हत्या. त्या पद्धतीनं सगळं घडत असतं. इकडे भूमीला आठवत असतं, भूमी आकाशला भरवत असते, त्याला घास खाऊ घालत असते. त्याचवेळी आकाशनेही भूमीला घास खाऊ घातलेला असतो. त्यावेळेस भूमीच्या ओठांना लागलेलं असतं. तेव्हा मात्र आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहत असतात. आणि जेव्हा आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहतात तेव्हा आकाशने स्वतः तिच्या तोंडाला ते लागलेलं असतं, ते स्वतः पुसलेलं असतं. आणि त्यासोबतच भूमीला मात्र या सर्व गोष्टी आठवत असतात. भूमीला खरं तर वाईट वाटत असतं, कारण आत्ता आकाशला सोडून जायचं असतं. तिच्या आयुष्यामध्ये आकाशचं स्थान काय आहे याचा विचारही कोणी केलेला नसतो. इकडे मात्र भूमीने तिच्याकडे कोणताच पर्याय नसतो आणि त्यामुळं ते कॉन्ट्रॅक्ट पेपर जे आहेत ते भूमीने साईन करायला घेतलेले असतात. आणि इकडे डॉक्टर जो आहे ते पाहत असतो आणि तो मात्र निर्दयी असतो. तो भूमीकडे पाहत असतो, कारण भूमीने त्या पेपरवरती साईन केली तरच उपचार करणार आहे एवढं मूर्खासारखं हा माणूस बोललेला असतो. आणि भूमी आता त्या पेपरवरती साईन करत असते. तिच्याकडे कोणता पर्यायच राहिलेला नाही आहे, त्यामुळं तिला साईन करण्याशिवाय ऑप्शन नाही हे मात्र तिथे स्पष्ट होत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे डॉक्टरने ते सगळं पाहिलेलं असतं. भूमीने पेपर साईन केलेले आहेत आणि भूमी आता हॉस्पिटलमध्ये निघालेली असते. जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र इकडे भूमी विचार करत असते आणि भूमीला तो सांगत असतो की आता तुमची जी मुलगी आहे तिला घेऊन लवकरात लवकर इकडे राहायला यायचं आहे आणि त्यासोबतच मी जे सांगितलेलं आहे ते करायचं आहे. आकाशला डिवोर्स दिलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ते डिवोर्स पेपर साईन झालेले आहेत असं तो भूमीला बोललेला असतो. भूमीने आता ते पेपर साईन करून त्याच्या ताब्यात दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की लवकरात लवकर उपचाराला सुरुवात करायची आहे. जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे भूमी आता या सर्व गोष्टी केलेल्या असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की भूमी खूप रडत असते, आकाशचा हात हातात घेतलेला असतो आणि डॉक्टर संकर्षण जो आहे तो तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो की चालेल पुढची आता ट्रीटमेंट सुरू होत आहे. तेव्हा तो भूमीला म्हणत असतो की काल साईन केलेली लक्षात आहे ना, पुढच्या गोष्टी लक्षात आहेत ना, काय करायचं आहे ते. नाही तुम्ही विसरला असाल तर सांगतो, काल रात्री साईन झालेत पेपर. म्हणजे भूमी आकाशचा हात हातात घेऊन बसलेली आहे म्हणून या माणसाला त्रास होत आहे हे इथे स्पष्ट होतं. भूमी म्हणते आकाश बरा होईल ना, कोमातून बाहेर येईल ना. तेव्हा तो म्हणतो की हो त्याला यायलाच पाहिजे, त्यालाही शिक्षा भोगायची आहे ना, असं तो डॉक्टर संकर्षण म्हणत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.